नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे। इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता दर्शविते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। राजापेठ ते बडनेरा या मुख्य मार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे। पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून सुंदर फुटपाथ उभारला जातोय, परंतु खरंच हा फुटपाथ सामान्यांच्या चालण्यासाठी आहे की दुकानांच्या व्यवसायासाठी आणि वाहनांच्या पार्किंगसाठी? प्रशासनाच्या डोळ्या देखत कशा प्रकारे सार्वजनिक जागेचा लिलाव होतोय? राजापेठ ते बडनेरा दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे। पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे म्हणून 6 ते 8 फूट रुंदीचा फुटपाथ बांधला जात आहे। मात्र काम पूर्ण होण्याआधीच या फुटपाथचे चित्र विदारक दिसत आहे। डी मार्ट, तापडिया मॉल आणि मोठ्या मंगल कार्यालयांसमोर हा फुटपाथ आता फ्री पार्किंग झोन बनला आहे। काही ठिकाणी तर दुकानदारांनी आपले साहित्य थेट फुटपाथावर आणून मांडले आहेत। मनपा प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून तेरी भी चूप मेरी भी चूप अशी काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। कोट्यवधींचा निधी खर्च करून जर पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागत असेल तर या खर्चाचा फायदा काय, असा संतप्त सवाल आता अमरावतीकर विचारित आहेत। अतिक्रमणाची ही समस्या जर सुरुवातीलाच रोखली नाही तर हा रस्ताही शहरातल्या इतर गर्दीच्या ठिकाणांसारखाच श्वास कोंडणारा असेल। आता प्रश्न उरतो तो इतकाच की मनपा प्रशासन या अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवणार की पादचाऱ्यांच्या हक्काचा बळी देऊन मूग गिळून गप्प बसणार? अमरावती शहरात हनुमान जयंतीपासून परशुराम जयंती महोत्सवापर्यंत सेवा कार्यांची मोठी लाट पाहायला मिळाली। श्री गोरक्षण संस्था, श्री रामचरित मानस परिषद आणि श्री माहेश्वरी पंचायत यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। भीषण तापमानाचा पारा चढा असतानाही अमरावतीकरांनी मोठ्या उत्साहात रक्तदान करून तब्बल 1256 रक्तपिशव्या जमा केल्यात। 19 एप्रिलच्या रोजी गोरक्षण संस्थेच्या प्रांगणात एक ऐतिहासिक क्षण अनुभवत आला। इथे अनंत श्री विभूषित जितेंद्रनाथ महाराज यांच्या पावन उपस्थितीत गौमातेची रक्त तुला करण्यात आली। दान केलेल्या रक्ताच्या वजना एवढी ही तुला करण्यात आली असून असा उपक्रम भारतात प्रथमच राबविण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे। यावेळी समाजसेवी लप्पी जाजुदिया, माहेश्वरी पंचायत अध्यक्ष सुरेश साबू, आयोजक पप्पू छांगाणी यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभी तक अमरावती शहर में शहीदों की माताओं की, शहीदों की पत्नियों की, कुष्ठ रोगियों की, अंध अपंग की, इसके बाद में बाबा रामदेव की, उपराष्ट्रपति भैरव सिंह शेखावत की, सीजेआई चीफ जस्टिस श्री गवई साहब की, इसके बाद में अभी अयोध्या राम मंदिर के कोषाध्यक्ष गिरी महाराज की, इनकी सबकी रक्त तुला हो चुकी है। हमारे एक परम मित्र और जिन्होंने इसके पहले भी रक्त तुला ली है, उनका एक ध्येय था कि गौमाता की रक्त तुला करो ताकि गौमाता को राष्ट्र माता का दर्जा मिले। वो श्री रमेश और पप्पू छांगानी, गत 7-8 सालों से उनके विचार था और इस बार आज उनका पूरा विचार और जो उनका मन में था वो बात आज यहाँ हो रही है। करीब 1256 बॉटल यहाँ ब्लड जमा हुआ है। सिर्फ 900 बॉटल, सिर्फ रक्त, केवल रक्त से हम उनकी रक्त तुला का, कोई थैली का वजन नहीं, कुछ नहीं, केवल रक्त से 900 बॉटल में उनका होते 350 बॉटल उन्होंने ज्यादा जमा की है। पप्पू छांगानी पूरे जिले में घूमे, उसके लिए सब जगह घूम के उन्होंने इस रक्तदान का प्रचलन किया। रक्तदान समिति ने पूरा रक्त का माहौल संभाला। माहेश्वरी समाज, ब्राह्मण, सकल ब्राह्मण समाज और रामचरित मानस परिषद, ये 3-4 लोगों ने मिलकर बहुत, और गौरक्षण संस्था, इन्होंने बहुत
बहुत ज्यादा सहकार इसके लिए दिया है। मैं सभी का आभार मानता हूँ, अमरावती के लोगों का, रक्तदाताओं का आभार मानता हूँ। गौ सम्मान अभियान कार्यरत रहने वाले ये बात को ध्यान में रखते हुए हम सभी ने मिलकर गौ माता की रक्त तुला करना चाहिए, ऐसा निश्चित किया गया। इसके अंदर रामचरितमानस परिषद, गौरक्षण संस्था, माहेश्वरी पंचायत और अखिल भारतीय ब्राह्मण महासभा, ये 4 दिन मिलकर ये कार्यक्रम करना निश्चित किया गया। इस कार्यक्रम के अंतर्गत हमें 1500 बॉटल के करीब आसपास रक्त चाहिए था, ऐसा समझ के कार्य शुरू किया गया। यह कार्यक्रम सर्वप्रथम हनुमान जयंती के दिन 2 तारीख को चांगापुर नरेश से कार्यक्रम शुरुआत किया रक्तदान का। इसमें हमें करीब 431 बॉटल रक्त मिला और निरंतर पूरे अमरावती जिले का इसमें सहयोग रहा। परतवाड़ा, चांदूर बाजार, चांदूर रेलवे, मोर्ची, परूर, मेलघाट, अमरावती में विभिन्न ठिकाने रक्तदान कार्यक्रम लिया गया। सभी से मिलकर टोटल 1256 रक्तदान का हमें कलेक्शन प्राप्त हुआ। गौ माता के रक्त तुला के लिए हमें 900 ही रक्तदान की जरूरत थी, जिसे पूर्ण किया गया। सभी समाज, सभी बंधुओं ने हमें भरपूर सहयोग दिया। कार्यक्रम बहुत अच्छी तरह से संपन्न हुआ, अच्छे वातावरण में हुआ, कहीं कोई विघ्न नहीं हुआ और एक सुयोजित ढंग से एक नया उपक्रम अमरावती में लिया गया, जिसकी कल्पना पूरे भारत में एक विभिन्न रूप से गई कि गौ माता की भी रक्त तुला हो सकती है और एक अच्छा संदेश हमने देने की कोशिश की है। आप सभी का, सभी पत्रकारों का, सभी मीडिया का हम बहुत आभारी है कि जिन्होंने इस कार्यक्रम को अपने बहुत अच्छी तरह से उछाल दिया और एक अच्छा आयोजन अमरावती कर सकते हैं, इसका एक उदाहरण दिया। अमरावतीमध्ये भारतीय नमो संघातर्फे एक विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता केवळ सेवा आणि समर्पणाच्या भावनेने हा संघ राष्ट्र उभारणीसाठी कार्यरत आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनोज कुमार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य आणि युवा सक्षमीकरणावर भर दिला जात आहे। नरेश बन्सल आणि अमरावतीचे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ देशाला विश्वगुरू बनवण्याकरिता सज्ज झाला आहे। तुम्हीही या राष्ट्रसेवा मोहिमेत सहभागी व्हा। मेरा नाम डॉक्टर मनोज सिंह तोमर है और मैं उत्तराखंड हरिद्वार से आता हूँ और फिलहाल में दिल्ली मेरा निवास है और भारतीय नमो संघ संगठन का मैं राष्ट्रीय अध्यक्ष हूँ। इस संगठन की नींव 2010 में हमारे कुछ साथियों के साथ मिलकर और तब से ये संगठन काम कर रहा है और 2016 के बाद इसको रजिस्ट्रेशन भी मिल गया, अनुमति मिल गई भारत सरकार से कि हम काम कर सकते हैं और तब से हम पूरे देश भर में माननीय प्रधानमंत्री जी के श्रीमुख से निकली हुई प्रत्येक बात को लागू करने का प्रयास करते हैं और यह भी साथ में कोशिश करते हैं कि देश में अति पिछड़ा या कोई भी व्यक्ति हो उसको उस योजना का लाभ जरूर मिले जो उसके लिए बनी है। हम लोग इसी पे प्रयास में फोकस रखते हैं कि कोई हमारे देश का व्यक्ति परेशान ना हो, मजबूर ना हो, उसका उत्पीड़न ना किया जाए, चाहे वो किसी भी वर्ग का आता हो। हम लोग खास तौर से किसी व्यक्ति विशेष के लिए काम नहीं करते। हम भारत में रहने वाले पूरे 140 करोड़ लोगों के लिए समर्पित हैं और ये संगठन जो है माननीय देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी की विचारधारा से प्रेरित संगठन है। उन्हीं की विचारधारा को लेकर देश में हम लोग काम कर रहे हैं। हमें कोई राजनीति से लेना देना नहीं है। सरकार अपना काम करे, हम अपना काम करें। सामाजिक दृष्टि से हम समाज में कुछ कुरीतियों को मिटाने का और समाज में सभी लाभार्थियों को, जो भारत सरकार के लाभार्थी, उनको उनका हक दिलवाने का प्रयास कर रहे हैं। आज हमारे बीच में हमारे बड़े भाई जाजोदिया जी, लंपी भैया भी हैं। इनका सहयोग मिलेगा तो महाराष्ट्र में और बेहतर करेंगे। पहले भी बेहतर किया हमने और बेहतर करेंगे और जो माननीय प्रधानमंत्री जी का सपना है कि देश को विश्वगुरु बनाना है, उसमें कहीं ना कहीं अपनी सहभागिता को हम खड़ा करके रहेंगे। इसमें इंटरेस्ट नहीं रहता है तो आज वो अमरावती में है तो मैंने कहा एक छोटी सी 2 घंटे पहले बात हुई मेरी, तो किसी काम में से, लेकिन मैं बोला आपकी जो भी संगठन की जानकारी है वो यहाँ पर दीजिए, क्योंकि उसमें मुझे उनकी कुछ बातें बहुत अच्छी लगी कि जो भी शासकीय योजनाएं है पंत प्रधान की, वो आम जनता तक पहुंचाना। तो अभी 2-5 मिनट में वो लोग हमारे बीच में आ जाएंगे। उनके राष्ट्रीय अध्यक्ष भी है, महाराष्ट्र के अध्यक्ष भी है इसमें, और वो तेजी से अपने ये जो शाखा है उनकी इसका विस्तार कर रहे हैं। आगे की बड़ी जानकारी होंगे। हमको जब तक एक छोटा सा पत्रकार परिषद का देना है और आप सबसे निवेदन करूंगा कि आप जो भी पूछना है उनको खुल के देना संकोच किए पूछिए
और कहीं कोई गलती होगी तो उसके लिए मैं पहले आपसे माफी मांगूंगा। नागपूरमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी थेट उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. तब्बल 7 महिन्यांचे प्रलंबित मानधन आणि कार्यादेश न मिळाल्यामुळे कर्मचारी आता कुटुंबासह रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांचा आक्रोश नेमका काय आहे? ही आहे नागपूर जिल्हा परिषद परिसर, जिथे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत काम करणारे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. कारण काय तर गेल्या तब्बल 7 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही आणि त्याचबरोबर कार्यादेशही प्रलंबितच आहे. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की त्यांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिलीत, पाठपुरावा केला. अगदी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निर्णय घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, परंतु तो कालावधी संपूर्णही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या विलंबनामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक आणि मानसिक ताण वाढत चालला आहे. घर चालवणे कठीण झाले आहेत. मुलांच्या शिक्षणापासून दैनंदिन खर्चांपर्यंत सर्वच गोष्टी अडचणीत आल्या आहेत. आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केलेत आणि 20 एप्रिलपासून त्यांनी आपल्या कुटुंबासह लहान मुले आणि वृद्धांसह सामूहिक उपोषण सुरू केले आहेत. कर्मचाऱ्यांचा स्पष्ट इशारा आहे, जोपर्यंत आमचे प्रलंबित मानधन आणि कार्यादेश मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. प्रशासनाच्या वेळखाऊ धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी थेट राज्य शासनालाही जबाबदार धरले आहेत. आता हा प्रश्न फक्त पगाराचा राहिलेला नाही, तर हा प्रश्न आहे जगण्याचा आणि सन्मानाचा. आमचा उपोषणाचा मेन उद्देश असा आहे की प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र शासनाची योजना 2017 पासून लागू झालेली आहे आणि 2017 पासून आम्ही आतापर्यंत कार्यरतमध्ये होतो. 1 वर्ष झाला ही योजना महिला बालकल्याणकडे वरती करण्यात आली आहे आणि वरती करण्यात आल्यानंतर जे कर्मचारी होते ते आताही आरोग्यामध्ये काम करत आहेत. आमचे माहे ऑक्टोबर 2025 ते आता 7 महिने झाले. आम्हाला 7 महिन्यापासून आम्हाला अद्यापही शासनाने आमचे जे मानधन होते ते आम्हाला दिलेले नाही आहेत आणि आमचा जो समायोजनाचा प्रश्न होता तो समायोजनाचा प्रश्न त्यांनी आतापर्यंत सोडवले नाही. शासनाकडे आम्ही वारंवार निवेदन केलं. शासनाने आम्हाला म्हटलं आहे की आम्ही तुमचं समायोजन करणार आहोत. प्रोसेस चालू आहे, कारवाई चालू आहे. 6 ते 7 महिने झाले आम्ही जे आमचे पालकमंत्री असणार, आमदार असणार, जे आपले मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही वारंवार निवेदन दिले आहे की आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आमचं समायोजन करावं. हे माझे बाबा आहे जे 82 वर्षाचे आहे, आई 78 वर्षाची आहे, माझी मुलगी आहे. इतकं शासन स्तरावर आम्ही पुरावा केला की शेवटी असं वाटतं की आपलं जीवन संपवावं. तेव्हा माझे बाबा म्हणाले की आम्ही तुला की जीवन संपवायसाठी शिक्षण दिलेलं नाही, तर तू शेवटची लढाई लढ. त्या लढाईमध्ये आम्ही सुद्धा तुझ्यासोबत आहोत आणि माझे आई बाबा सुद्धा या उपोषणामध्ये माझे सहभागी आहे. जेव्हापर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तेव्हापर्यंत मी हे उपोषण सुरूच ठेवणार. आणि जर मी 2 दिवस शासनाला वेळ देते, आज आणि उद्या, जर या 2 दिवसामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर 22 तारखेला आम्ही नक्कीच याचं तीव्र आंदोलन करणार. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. हळदीला 16 ते 17 हजार प्रति क्विंटल भाव मिळणे अपेक्षित असताना व्यापारी मात्र केवळ 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. वाढलेल्या आवकेचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मुद्दाम भाव पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान हळदीला योग्य दर न दिल्यास मंगळवारपासून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हळदीचा लिलाव बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजगोरे यांनी दिला आहे. आपण जर पाहिलं तर हळदीचं सीझन चालू झालेलं आहे, पण हळदीचे जे आपण एनसीडीएक्सचे जे काही स्पॉटचे रेट जर बघितले मागच्या आठवडाभर पूर्ण, तर ते कमीत कमी 16,500, 16,500 आणि आज 17,000च्या आसपास खेळत आहेत. तरी सुद्धा पूर्ण कुठलंही मार्केट असू द्या, हिंगोली, वाशिम, वसमत, नांदेड या ठिकाणी सरासरी 12,000 पासून ते 13,000 पर्यंत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली आहे. मार्केटचे रेट, स्पॉटचे रेट जवळपास 16-17,000 असताना जाणून बुजून व्यापाऱ्यांनी मोठी आवक आली याचा गैरफायदा घेत आणि शेतकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत 12,000 पासून 13,000नी बीट केले. तर आज आपण बघितलं तर सरासरी बीट इथं 13,000च्या आसपास आहेत आणि ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. आज आता आम्ही इथून एपीएमसीला चाललो. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीदार, मार्केट कमिटीचे संचालक आणि शेतकऱ्यांची बैठक होणार आहे.
या बैठकीमध्ये जर त्यांनी योग्य दराचा तोडगा नाही निघाला आणि दर नाही वाढवले उद्यापासून, तर आम्ही मार्केट कमिटी बंद करणार आहोत, लिलाव बंद करणार आहोत. रविवारी श्री दत्त शिखर संस्थानावर ब्रहालीन महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या प्रित्यर्थ षोडशी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्याकरिता आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरीजी महाराज, श्रीहरी गिरीजी महाराज, प्रेम गिरीजी महाराज आणि मोहन शास्त्रीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थानांतर्फे धर्मसभेच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व संत महंतांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज यांनी सुमारे 1 तास प्रवचन करत भक्तांना अध्यात्म आणि धर्मांचे महत्त्व पटवून दिलेत. हजारो दत्त भक्तांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. महंत डॉक्टर धनेश्वरजी भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात साधू, संत, महंत आणि भाविकांची मोठी उपस्थिती होती. धर्मसभेनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, तर रात्री महापूजेचे आयोजन करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी काकडा आरतीने या कार्यक्रमाची सांगता केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर आज भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालंय. निमित्त आहे अक्षय तृतीयेचं. पुसदच्या प्रसिद्ध बालाजी मंदिर परिसरातील खोलेश्वर महादेव मंदिरात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालंय. शेकडो रसाळ आंब्याच्या सहाय्याने महादेवाला ही अतिशय आकर्षक आरास करण्यात आली आहे. समस्त सेवाधाऱ्यांनी एकत्रित येत मोठ्या श्रद्धेने ही सजावट साकारली आहे. महादेवाचे हे रूप पाहून प्रत्येक शिवभक्त मंत्रमुग्ध झालाय. या खास प्रसंगी महादेवाची मोठ्या उत्साहात महाआरती पार पडली. या आरतीनंतर उपस्थित सर्व भक्तांना आंब्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. एकूणच या उपक्रमामुळे संपूर्ण मंदिर परिसर एकच वेगळं चैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. वाघोड नगरीमध्ये भगवान परशुराम यांची जयंती अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळालेत. ब्रह्ममुहूर्तावर पूजन केल्यानंतर भगवान परशुरामांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. जय परशुरामच्या जयघोषणाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या सोहळ्यात गावातील अबालवृद्ध, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले असून महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली. एकतेचा आणि भक्तीचा संदेश देणारा हा सोहळा वाघोडकरांच्या स्मरणात राहणारा ठरलाय. भगवान विष्णूचे 6वे अवतार जमदग्निपुत्र भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. तर ब्राह्मण म्हणजे काही असं किंवा प्रत्येकाच्या घरी जाऊन पूजा करायचा असं काही नाही. त्यांचं असं होतं की बा त्यांच्या वडिलांना जमदग्नी यांना सहस्त्रभाऊ यांनी 21 बाण मारले होते. तर त्यासाठी त्यांनी असं दाखवून दिलं की आपल्या परिवाराची किंवा आपल्या समाजाची किंवा आपल्या देशाची, आपल्या हिताची जे रक्षा करायची असेल तिथे ब्राह्मण नुसता पोथी घेऊन बसत नाही, शस्त्रसुद्धा चालवू शकतो, अशी ही परशुराम भगवंतांची ख्याती आहे. म्हणून आजचा दिवस परशुराम जयंतीनिमित्त अक्षय तृतीया हा साजरा केला जातो. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त
फॉर सिटी न्यूज। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।